ओहो आद्या कोलमाचा वडा ताजा ताजा बार केवण असू ना ते मारो पकडीत ना. अरे बाप रे बाप, चौथा गोला भरपूर मोठा आलाय म्हणजे बघा बघा. कोळंबीचं पिल्ल आहे तोच कोळंब आहे बघा. नमस्कार मंडळी, मी आकाश भर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये. मंडळी आज आलो आग्रावर बघा, सकाळचा टाईम आहे. आलोय आग्रावर, रमेश मामाने मी आलोय कारण की कोळंब कसं पकडतात ते आज बघायला मिळणार आहे. चला मंडळी, सकाळचा टाईम आहे, 6:30 वाजलेत. चाललोय आपण. तुमची आता कोळंब पकडते आज ते बघायला आलोय. चला मंडळी, आलेलं आहे कोळंब बघायला आत्याकडे. त्या काय भेटेन का नाही. तर मंडळी आता कोळंब पकडायला सुरुवात झालेली आहे. आता केवढा कोळंब मिळते ते समजेनच. त्यांजू पहिलाच आलेत, आपण थोडा लेट आलोय आणि त्यांच्याबरोबरच आलोय. रमेश मामाला हाणायला गेलेलो. आता बघू केवढा कोळंब मिळते. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आज कोळंब बघायला मिळणार आहे, काळा कोळंब. काळा कोळंब म्हणजे झिलाचं पिल्ली बोललं तरी चालेल. या वर्षी भरपूर कमी आहे आणि भरपूर लेट आलाय कोळंब. फुलपाणी चांगलं आहे पण आता चालले अजून लांब. ती काय चालली, ती काय गेलो लवकर मला लवकर गेली भरलं तर त्याला टाइमपास करून आज नवऱ्यासला घेऊन लवकर राहिली होतं काय नाही. कोळंब बक्षी दुसरं काय बोलू. दाना दाना येत बाबा मासू काहीच नाही. माझ्या कोण पण नाही. तर मंडळी या वर्षी कोळंब भरपूर लेट आलाय. काही ठिकाणी कोळंब संपला पण आमच्या आत्ता कोळंब आहे. चला बघू केवढा मिळते. याला पण भेटला कोळंबाचा बोला. काय चालले या. चला बघा, अशा प्रकारे कोळंब भेटला तर जमा केला. माझ्या जवळ दाखवायचा होता त्या, तेच गोला केला तुम्ही. परत एक गोला करून दाखव. म्हणजे एवढ्या पाण्यात उतरून कोळंब पकडायला लागते. सकाळी 5 वाजता येतात ते बघा. म्हणजे कोळंब बघा, झिलाचं पिल्ल बोललं तरी चालेल. हा काला कोळंब आहे, तो फक्त आग्रामध्ये मिळतो बघा. आता तिथे पकडते अजून, बघू केवढा मिळते. मस्त की कोळंब भेटले आपल्याला. तायला का कोळंब त्या पहिल्याशी मावरच पकडीते. हा बारकेवण असू ना ते मावरा पकडीते ना. पहिला आग्रहण, मग आनेव, अजून बोल मला याला अख्खा गाव येऊ असं आनेव. त्या चिखल जायला सगळी घाबरतात. चिखल बोलायला सगळी येतात पण सगळी चिखलाला घाबरतात. आपला रमेश मामा आहे सांगायला. काय रमेश मामा, मी बारका होतो तेव्हा आजच्या ऐवजी नाव होतो. अजून आज कोळंब भेटेल का माहिती. सकाळचे 4 वाजता उठून येतात ये. पण पकडायला कितीला स्टार्ट करता. 6 वाजता. पाणी पण बर्फार का थंड आहे. कोळंब आलेला आहे. एक वाटा तर भेटला आपल्याला मस्त आहे की गोला कोळंबाचा बघा. हा काला कोळंब आहे, फक्त आग्रातच मिळतो. झिलाचं पिल्ल बोललं तरी चालेल.
बघू केवढा मिळतोय. यावर्षी काला कोलिम कमी आहे ना, भरपूर लेट आलाय. सर्वजण कोलिम करतो ते, पण कोलिम आत्ता इथे आलाय. नागर पण आकावतील, कोलिम पण नाही मिळणार यावर्षी. जेमतेम ठराविक लोक आहे त्यांनाच कोलिम मिळते, कारण की पहिलाच ऑर्डर असते कोलमाची, मला द्या काय द्या. बघ दाखव पाला हाय त्याच्यात, समजा येईल ना त्याच्यात. माती पण आले, कमराभर पाण्यामध्ये उतरून कोलिम पकडायला लागतो सकाळी. बघू आता काय मिळले परत. दिसही ना त्या जालीचे पैसे दिसही ना आम्हाला. जालीमध्ये घालून कोलिम घेतात. ऍक्च्युली घाणवर जालीन राहते आणि कोलिम जालीन बसते ना. खाली साडी नसते ना कोलिम, मागची घाण आली ना. बघा जालीने घाण काढली सर्व, त्याला उडलेला फक्त कोलिम आहे. दाबवला पाणी निघाला कोलिम. रमेश मा बघू दुसऱ्या फेरीला केवढा कोलिम भेटलाय. दुसरा कोलमाचा वडा आलेला आहे. हे मोरीची पिल्ली आहे बघा मंडळी, 2 गोळे आले. कोलमाचं वडा खावाला रमेश पक्का खाते. रमेश पक्का खाते मंडळी. दुसरी स्टाईल म्हणजे कोलमाचे वडे खायचे असेल ना, आपली वाण्याची कोलबी सफेद साफ करून डायरेक्ट मिक्सरला भुका करायचा आणि त्याचेच कोलमाचे वडे करायचे. 1 नंबर लागतात, कारण की काला कोलिम भेटत नाही जास्त आता. तर मंडळी आता तुम्हाला कोलिम दाखवतो. बघा आता किनाऱ्यावर आलाय बघा, कोळंबीचं पिल्ल आहे तोच कोलिम आहे. बघा केवढा कोलिम आहे किनारला, सर्व कोलिम जमा झाला. बघा डायरेक्ट खाली बसते. केवढा कोलिम आहे. आपण हातामध्ये पकडून बघू. बघा तर मंडळी मस्त कोलिम मिळलाय. तर बघू केवढा कोलिम मिळते. नशीब चांगला असला तर कोलमाचा वडा पण करताना दाखवू, पण काय करू उपास आहे माझा आणि आत्याचा. माझा असला तर मी डायरेक्ट केला असता. तर मंडळी पूर्ण गाण सरळचे सरळ साडीने बघितले. आपण घोलवत बोलू याला, पण इथे कोलमाची साडी बोलतो. कोलमाची साडीमध्ये बघा कोलिम जमा झाले मस्त की. तो ताला लागलाय तो कोलिम आहे ना, सफेदवाला मावऱ्याची पिल्ली, काला मासा मोहरी. फक्त आपल्याला कोलिम घ्यायचा आहे. किती रुपये रमेश मामा? असं विकायला गेलं तर 500 रुपये. अरे 500 रुपये, 200 रुपयाचा माल 500 रुपये बोलते. झाडून बसला याच्यात. बघा कोलिम दिसते का तुम्हाला माहित नाही. बघा झाडामध्ये बारीक जीव आहे तोच कोलिम आहे, नाही दिसत. बघा त्यांची पद्धत बघा कशी आहे. आता कोलमामध्ये केवढा कचरा असतो. जाली घेणार,
जालीमध्ये कोलिम घेतला पूर्ण. आता ती जाली घालणार. म्हणजे चहामधली भुकी कशी काढतात तसं भुकी बाहेर म्हणजे कचरा बाहेर येईल पूर्ण. आणि कोलिम परत साडीमध्येच बसणार. ही कोलमाची साडी आहे त्याच्यात. राहिला कोलिम. हा कचरा काढायला लागला तर केवढा टाइम लागला सर. आता हे जालीचं कोणी सांगितलं तुम्हाला? जालीचं मस्त आहे स्टाईल जालीची कचरा काढायची. ओहो आद्या कोलमाचा वडा ताजा ताजा. 3 गोल झालेत. 100 200 300. रमेश मामा 300 रुपयाचा कोलिम. 300 रुपये ते रमेश मामा. आणि कोलमाचा वडा कर. वड्या काढायला घेते आता. बघा मस्त आहे की कोलिम मिळलाय. कोलिम काळा कोलिम आंगरातला कोलिम आहे. जास्त बघायला नाही मिळतात यावर्षी तर भरपूर कमी आहे. ठेवा त्या नाही तर बघा कोलिम चेक करतात इथे आहे का कोलिम. नाही आहे. आया काही गेली. आया तरीच राहिली. आया लांब आहे बघे. अजून भरपूर जण कोलिम बघतायत पण आपण भरपूर लांब आलोय. तर मंडळी अजून कोलिम झोलतात. बघू केवढा मिळते. तर 4थी पाळवणी घेतो. दुसऱ्या बावळ्यामध्ये आलोय. असं झोलायला लागते. त्यानंतर मिळते कोलिम. कोलिम पकडायला पण भरपूर आळस आहे कारण की सकाळी सकाळी थंड्या पाण्यात उतरायला लागते. मोस्ट ऑफ लेडीज लोकच करतात कोलिम पकडायला येतात आमच्या तिकडे. यावर्षी कोलिम पण कमी आहे. तर बघू मधील झाडांती आयला कवरा कोलिम भेटलाय बघायला मिळेल का नाही. बघा जालीमध्ये कोलिम आणि माशाची पिल्ली पण आहेत. आम्ही असलो असलो ना कोलिम पकडायला हाताची पाला काढीत राहिलं असतो. गोमांस माहित नाही पण आपल्या ते बायकच झाली सर. बॉम्बे मार्केटला. परत कोलिम साफ करायला घेतलं. कचरा वरती जालीमध्ये राहतो. साडीमध्ये कोलबी बसते खाली करत. मस्त पद्धत आहे. कचरा कबो काढत राहू. आपल्या पण रमेश मग असं काहीतरी करायला लागेल कोलबीला. तर नाही देत. कोलबी हाताचीच निवडायला लागते आम्हाला. चौथा गोळा येणार आहे आपल्याकडे आता. त्या बघीन कोलिम आता. घरा कोलमाचा वडा करशील का बोला त्या पहिला. उपास आहे उद्या. उद्या माझा उपास. अरे बाप रे बाप. चौथा गोळा भरपूर मोठा आलाय म्हणते ते बघा. असं बोलवलं कोलमाचा गोळा. ठीक आहे इथं भरपूर कोलिम मिळालंय म्हणलेली आपल्याला.
बरोबर ते बाहेर पण पडलं ना. त्या चिकंडा भरला पाहिजे पण कोलिम कमी आहे ते आता जेवढा मिळते त्याच्यावरच. यावर्षी कोलिम भरपूर कमी आहे. काय माशाची पिल्ली येतं साडी सुटली. तर मंडळी आता चाललोय घरी. आता चिकंड भरून आणा. चला वाण्यावर जायचं आपल्याला. मोठा वाणा नीट करायचा आहे. तर मंडळी आज कोलिम कसं पकडतात ते बघायला मिळलं. तर मंडळी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. टाटा बाय बाय. रमेश मामा पण आलेला पण निवट्या नाही तेवढं बघायला. काय रमेश मा